नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत खूप कमी वेळात होणारी आणि खूप कमी साहित्यात होणारी, त्यातल्या त्यात आपल्या घरगुती साहित्यातील म्हणजेच आपल्याकडे जे उपलब्ध असेल त्यामध्ये होणारी आपली शेवयाची खीर. तर सर्वांचे राधिकाच रेसिपी अँड व्लॉग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहेत. जे कोणी चॅनलला नवीन असाल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहेत आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे. हे सर्व आहेत आपलं खिरीसाठीचं साहित्य. त्यामध्ये घेतलं आहे अमूल, मिठाई मीठ घेतलेलं आहे, साखर आहे, दूध आहे, तूप आहे, आपल्या बारीक शेवया आहेत आणि आपण वेलदोडा आणि जायफळ याची पूड करून घेतलेली आहेत. तर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तर कढईमध्ये सर्वप्रथम आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आणि तूप व्यवस्थितरित्या गरम झाल्यानंतर आपल्याला आपण ज्या शेवया घेतलेल्या आहेत, यामध्ये मी एकदम बारीक शेवया घेतलेल्या आहेत, त्या शेवया आपण परतून घ्यायच्या आहेत. शेवया ह्या लगेच खाली लागतात आणि जळायला लागतात. त्याच्यामुळे तूप कडकडीत गरम झाल्यानंतर आपण पटकन हात फिरून शेवया ह्या परतून घ्यायच्या आहे आणि त्या काढून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्याला कढईमध्ये पुन्हा थोड्याफार प्रमाणात तूप टाकायचं आहे. आपलं गावरान तूप आहे ते आपण टाकायचं. त्याच्यामध्ये आपण जी वेलदोडा आणि जायफळची पूड केलेली आहे ती टाकून घ्यायची आहे. तुपामध्ये जायफळ आणि वेलदोड्याची पूड टाकल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत दूध. यामध्ये तुम्ही दूध आणि पाणी दोन्ही मिक्स करून सुद्धा वापरू शकतात किंवा तुम्हाला जर फक्त दूध टाकायचं असेल तर तुम्ही दूध पण टाकू शकतात. आता त्यानंतर मी घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स. आता आपल्याकडे जे अवेलेबल असेल, माझ्याकडे बदाम होते तर मी बदाम घेतलेले आहेत. तुमच्याकडे काजू, बदाम, मनुके, किसमिस काहीही ड्रायफ्रूट्स जेवढे ड्रायफ्रूट्स असतील तेवढे तुम्ही टाकले तरीही चालणार आहेत. मी बदामची व्यवस्थित पेस्ट करून घेतली आहे आणि ते आपल्या खिरीमध्ये टाकून घेतलेले आहेत. सगळ्यात मस्त जर खिरीमध्ये काही लागत असेल तर मिठाई मेड किंवा कंडेन्स मिल्क जे आपण वापरल्यानंतर खीर खूप छान होते. नक्कीच एकदा तुम्ही ट्राय करून बघा. तुम्ही त्यामध्ये आपल्या खिरीच्या दुधामध्ये कंडेन्स मिल्क हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. कंडेन्स मिल्क हे मुळात गोड असतं. त्याच्यामुळे तुम्ही कंडेन्स मिल्क टाकल्यानंतर साखरेची क्वांटिटी ही तुम्हाला कमी करायची आहे, कारण की कंडेन्स मिल्क हे गोड असतं. त्याच हिशोबाने तुम्ही खिरीमध्ये साखरही टाकून घ्यायची आहेत. तुम्ही बघू शकतात खिरीला खूप छान अशी उकळी येत आहे. त्यामध्ये आपल्याला साखरसुद्धा ॲड करायची आहे. पण आपण ज्या प्रमाणात कंडेन्स मिल्क घेतलं आहे त्याच्यापेक्षा थोडं कमी आपल्याला खिरीमध्ये साखरही टाकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकतात किती सुंदर अशी खीर दिसत आहे. आपण याच्यावर चमचा मारला तरीही चालेल, कारण की मस्तपैकी साखर, कंडेन्स मिल्क, त्यानंतर आपण जे वेलदोडा आणि जायफळची पूड टाकलेली आहे ते मस्तपैकी मिश्रण हे आपल्या खिरीमध्ये एकजीव होतं. आहे ना सिंपल. खूप सुंदर आणि सिंपल आणि इझी अशी रेसिपी आहे. खूप टेस्टी, कमी वेळात ज्यांना खीर बनवायची आहे त्यांच्यासाठीची ही रेसिपी आहेत आणि कमी इन्ग्रेडियंटमध्ये आपल्या घरात जे आहे ते टाकायचं. हे टाका, ते टाका, काही गरज नाही. साधं सिंपल खा आणि मस्त राहा. हे बघा खूप छान अशी उकळी आलेली आहेत. उकळी आल्यानंतर आपल्याला खिरीमध्ये मेन इन्ग्रेडियंट आपल्या टाकायच्या आहेत शेवया. शेवया ह्या व्यवस्थित आपण परतून घेतलेल्या होत्या तुपामध्ये. ते आपण याच्यामध्ये सोडून घेत आहोत. तुपामध्ये शेवया ह्या मस्तपैकी फुलतात. त्यामुळे जर तुम्हाला पातळ म्हणजे मीडियममध्ये जर मीडियम घट्ट जर खीर हवी असेल तर तुम्ही कमी प्रमाणात त्याच्यामध्ये शेवया घालात. तर फायनली आपली खीर ही रेडी झालेली आहे. किती वेळात झाली? 10 ते 15 मिनटात. एवढा पण वेळ नाही लागणार. कमी वेळेत खीर होते. 10 मिनटामध्ये आरामशीर आपली खूप छान आणि टेस्टी अशी खीर ही रेडी होते. नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की यामध्ये तुम्ही अजून काय काय घालतात. माझ्याकडनं काही कमी राहिलं असेल तर नक्कीच मी पुढच्या रेसिपीमध्ये ट्राय करेल आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला खिरीची जी रेसिपी सांगितली आहे ती तुम्हाला आवडली का?
नक्कीच मला DM करा आणि अशाच आपल्या छोट्या आणि मस्त रेसिपींसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. आणि नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.